बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातून। विरदेल ते अक्कडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तुटलेल्या पाईपची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी विरदेल, अमळथे, वरसूल व वरपाडे, अक्कडसे, सोनेवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे। शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दिनांक 9 जून रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता सर्व शेतकरी बांधव एकत्रित आले होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले। शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांनी दिलेले निवेदन स्थापत्य अभियंता पंकज भांबरे यांनी स्वीकारले। निवेदनात म्हटले आहे की विरदेल ते अक्कडसे या दोन गावादरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत आहे। सदर रस्ता विरदेलपासून अक्कडसेकडे अंदाजे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत बनला आहे, परंतु त्याच्या पुढील रस्ता अद्यापही बनला नाही। तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले असल्याचे समजते। सोनेवाडी फाट्यापासून विरदेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम झाले होते। मध्यंतरी या रस्त्यावर मुरुम टाकला गेला नाही। बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरुम नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। तसेच सदर रस्त्यावर सोनेवाडी फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरीचा पाईप तुटल्याने पावसाळ्यात बैलांचे पाय मोरीच्या तुटलेल्या पाईपात जाऊन मोठे अपघात होऊ शकतात। यासाठी सदर रस्त्यावर मुरुम टाकून तुटलेला पाईप दुरुस्त करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी बांधवांमार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, सदानंद मराठे, भूषण पवार, कैलास तलवारे, भगवान मराठे, कैलास मराठे, यादवराव मराठे, संदीप चौधरी, बंसीलाल बोरसे, श्रावण मराठे, मनोज पाटील, मोहन पवार, आनंदा मराठे, सुनील बडगुजर, फारुख शेख, हमीद, राजेंद्र मराठे, भैयात मराठे उपस्थित होते। PWD ऑफिस शिंदखेडा या ठिकाणी शेतकरी वर्ग जमलेला आहे। विरदेल ते अक्कडसे हा रोड निर्माणाधीन आहे आणि या रोड आलेला आहे। विरदेल ते अक्कडसे हा रोड निर्माणाधीन आहे आणि या रोड अर्धा रोड बनलेला असून डांबरीकरण झालेलं आहे आणि तिथून पुढे त्याचं डांबरीकरण होणं बाकी आहे। तरी सोनेवाडी फाट्यापासून काही ठिकाणी मध्यंतरी अर्धा किलोमीटरपर्यंत मुरुम टाकण्यात आलेला आहे आणि तिथून पुढे मुरुम टाकलेला नाही आहे आणि याच रस्त्यावर एका मोरीचा जो पाईप आहे पूर्णतः विस्कळीत झालेला आहे, तुटलेला आहे। यात बैल वगैरे असेल किंवा काही कुठलाही अपघात होऊ शकतो। तरी आपण या शेतकऱ्यांपासून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्या ज्या रोडवर आहे त्या रोडवर आपण तो जो डांबरीकरणचा जो रोड झालेला आहे याविषयी आपल्याला काही माहिती आहे का? काम अपूर्ण आहे, मंजूर झालेलं काम आहे। तिथं पाईप पाईप फुटलेला आहे। सर्व शेतकऱ्यांचा रस्ता बंद होणार आहे। या त्रासामुळे सर्व शेतकऱ्यांचा रस्ता बंद होणार आहे। तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे ऑफिसला, साहेबांना सांगितलं की तेवढं आमची मदत करा। आपण या संबंधित कुठलं निवेदन दिलेलं बरं या ठिकाणी? PWD ऑफिसला। काय आपली मागणी काय आहे? रस्ता तयार करण्याची आणि काय मुरुम टाकून थोडंसं तात्पुरता डागडुग करून देणे आणि मंजूर झाल्या रस्ता पूर्व डांबरीकरण तयार करणं। अजून कोणी प्रतिक्रिया? आधी अपघात जर अपघात झाला तिथं मनुष्य जर मेल याला जबाबदार राहील शेतकऱ्यांचा आहे। पावसाळ्यामध्ये प्रत्येक शिंदखेडा तालुक्याचे जेवढे रस्ते आहेत, शिंदखेडा ज्या अमळथे, वरपाडा, सोनेवाडी जाणारे रस्ते आहेत, कच्चे रस्ते रेस्ट हाऊस पासून ते थेट अमळथेपर्यंत सर्व दुर्दशा झालेली आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ऑफिसाला निवेदन दिलेलं आहे त्या ऑफिसरांनी लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे एवढी विनंती आहे आमची। या ज्या शिवारामध्ये अमळथे, वरसूद, वरपाडे, सोनेवाडी असा शिवार येतो शिंदखेडा तालुक्यातील आणि त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं क्षेत्र आहे। कापूस, बाजरी, ज्वारी, मका ही पेरणी त्या ठिकाणी केली जाते आणि आता खरीप हंगामातील जी पेरणी आहे आता तिचं पेरणीचं लागवड आता सुरूच होणार आहे। 7 जून पासून आपलं नक्षत्र चालू होतंय, पावसाळा चालू होतोय। तरी या सर्व शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या